जेव्हा जेव्हा श्रद्धेचा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा तेव्हा लढाई केवळ सत्तेशी राहत नाही, तर हिंदुत्वावरती हक्क कोणाचा याची होते। आणि महाराष्ट्रामध्ये आता अशीच एक नवी राजकीय लढाई सुरू झाल्याचं चित्र दिसतंय। नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। आज देशात अशी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे की रामाच्या नावावरती राजकारण करणारे राजकीय पक्ष आता रामाच्या नावावरून एकमेकांना प्रश्न विचारतात। म्हणजेच काय तर अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावरनं महाराष्ट्रात नवा हिंदुत्वाचा संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। कारण उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन, नागपुरात होणाऱ्या याच रामरक्षा या आंदोलनासाठी ठाकरेंनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण दिलंच होतं। आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही खास निमंत्रण दिलंय। राम मंदिरातल्या कथित देणगी अपहारावरती संघाने शोक व्यक्त केला, मग आरोपींवरती कारवाई का झाली नाही असा थेट सवाल संजय राऊतांनी केलाय। इतकंच नाही, हिंदूंना अंधभक्तीतून जागा करण्यासाठी रामरक्षा चळवळ सुरू केली असं म्हणत त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला उघड आव्हान दिलंय। आणि हे सगळं कुठे घडतंय तर नागपुरात। भाजपचा बालेकिल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राजकीय केंद्र आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या शहरामध्ये। म्हणूनच आता प्रश्न फक्त रामरक्षा आंदोलनाचा नाहीये, प्रश्न आहे संघ या निमंत्रणाला प्रतिसाद देणार का? सरसंघचालक मोहन भागवत स्वतः येणार की प्रतिनिधी पाठवणार की पूर्णपणे मौन बाळगणार? आणि या सगळ्यामध्ये आणखीन एक मुद्दा आंदोलनाच्या संदर्भातला चिकटलेला आहे, तो आहे दिल्लीतला। राम मंदिरावरील आंदोलनाबरोबरच संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती दुसऱ्या आघाडीवरतीही हल्ला चढवलाय। दिल्लीमध्ये उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार संवेदनशील नाही असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। म्हणजेच एकीकडे राम मंदिर, दुसरीकडे सोनम वांगचुक आणि तिसरीकडे नीट। या सगळ्याचं राजकीय विश्लेषण आपण करणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं। त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंना रामरक्षा आंदोलनाचा राजकीय फायदा होईल असं वाटतंय का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। आता संजय राऊतांनी सरसंघचालकांना निमंत्रण देताना कोणतं वक्तव्य केलंय ते आधी पाहूयात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या का लक्षात आलं आमच्या। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं। मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर एक रामभक्त म्हणून। कारण देवेंद्रजी वारंवार सांगत राहिले आहेत आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे की 1992च्या अयोध्येच्या आंदोलनात करसेवेला ते स्वतः नागपुरातून अयोध्येला गेले होते करसेवा करायला। हे ते सांगतात अभिमानानं आणि त्याचा आम्हालाही गर्व आहे। त्याच्यामुळे अशा रामभक्ताला सुद्धा आम्ही आमंत्रित करावं ही आमची एक भूमिका आहे। त्यांनी एक रामभक्त म्हणून यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। नागपूरमधल्या हिंदुत्ववादी अशा अनेक संस्थांना, संघटनांना आम्ही आमंत्रण देत आहोत। आम्ही त्यांनाही आमंत्रण देत आहोत। संघाचे इकडले जे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा हिंदुत्वाचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत आम्ही त्यांनाही देऊ। आता संजय राऊतांनी जर नागपुरात जाऊन आंदोलनाची हाक दिली असेल तर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं साहजिकच होतं। स्वतः संजय राऊतांनी संघाला निमंत्रण देताना काय म्हटलं, त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय उत्तर दिलं हे तर आपण पाहूच। शिवाय शिवसेना नेते रामदास कदम आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली आहे, तीही पाहूया। त्याचवेळी मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालीसा म्हणणाऱ्या माजी खासदार नवनीत राणा यांना उद्धव ठाकरे सरकारने अटक केली होती, त्यामुळे आता या आंदोलनावरनं राणा यांनीही उद्धव ठाकरे यांना डिवचलंय। रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी आणि टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे। खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे। त्यांना जर गेल्यानंतर
उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न आहे. देखील खूप मजेची गोष्ट आहे. उद्धवजींनी रामरक्षा म्हणावी, खूप मोठा विनोद आहे. खूप मोठा विनोद आहे. जे उद्धवजी काँग्रेससोबत गेले, जे उद्धवजी सोनिया गांधी सोबत गेले, ज्या राहुल गांधींना तो आदित्य ठाकरे मिठ्या मारतोय रस्त्यामध्ये, त्यांनी आता हिंदुत्वाचं पाऊल बोलावं, हे हास्यास्पद आहे ना. लोकांना कळतं हो सगळ्या गोष्टी. रामरक्षा करत नाहीये जनाब उद्धव ठाकरेजी, ते पक्षरक्षा करत आहे. आणि आता जनाब लागल्यानंतर नावापुढे तर मला वाटतं त्याच्यासाठी काही ना काही ऑल्टरनेटिव्ह करायला लागेल. ते रामांची आठवण याच्यासाठी झाली, जेवढे आमदार चालले गेले, खासदार चालले गेले, आणि मी आणि माझा मुलगा फक्त पक्षात राहिले, ही परिस्थितीमध्ये काय करणार आहे उद्धव ठाकरेजी. पण मी आदरणीय उद्धव ठाकरेजींना विनंती करन, तुम्ही नागपूरपर्यंत आले, 150 किलोमीटर आहे आमचे अमरावती आणि हनुमानगडी, कोणी आमचे जिल्ह्यात आले तर त्याचा आदर सत्कार आपण करतोच. या आपण सोबत तुमचं स्वागतही करू आणि आपण बसून हनुमान चालिसाचं पठण सुद्धा करू. नागपुरातलं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, त्यावर झडणारी टीका आणि त्या निमित्ताने होणारी बोलाचाली प्रत्यक्ष आंदोलन होईपर्यंत तापतच राहणार हे तर गृहीत आहे. पण त्यात वेगवेगळ्या पद्धतीने दोन्ही बाजूंनी कळ काढणं सुरू आहे असंही चित्र आहे. संजय राऊतांनी थेट असा आरोप केलाय की रामरक्षा आंदोलनाचे बॅनर्स नागपुरामध्ये लावू दिले जात नाही आहेत आणि बोट अर्थातच सत्ताधाऱ्यांकडे दाखवलंय. पण नागपूर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारींनी मात्र यावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आपण त्यांना विचारूया, तुमच्याकडनं असं काही खरंच होत आहे का? भारतीय जनता पक्षाची ही संस्कृती नाही. विरोधकांना विरोध प्रदर्शित करण्यासाठी जी काही शासकीय माहिती हवी आहे, अनुमती हवी आहे, जी काही हवी आहे, त्यांचे नागपुरातले नेते आहे किशोर कुमेरियाजी. ते महानगरपालिकामध्ये डिप्टी मेयर राहून चुकलेले आहे. भाजपच्या सहयोगाने ते डिप्टी मेयर झाले होते. ते जर आमच्यापर्यंत पोहोचले तर त्यांची सारी अनुमती आम्ही काढून देऊ. आणि जेवढे होर्डिंग्स आहे ते सर्व प्रायव्हेट कंपन्याचे होर्डिंग आहे. त्याच्यात बॅनर लावण्यासाठी काही परमिशन घेण्याची गरज नाही. पैसे भरावे लागते आणि होर्डिंग लावावं लागते. म्हणजे उगीचाच असा प्रकारचा दुष्प्रचार करणं म्हणजे ही सस्ती लोकप्रियता आहे. आणि हाही असू शकते की संजय राऊत साहेब यांनी नागपूरच्या ठिकाणी छोटा नागपूर बिहारला तर निवेदन नाही केलं की आंदोलन इकडे आणि निवेदन तिकडे केलं आणि त्यांनी नाकारलं असेल की जिथे आंदोलन आहे तिथेच होर्डिंग लावा, असाही प्रश्न उद्भवू शकते. धार्मिकरित्या रामनवमी आणि ईद मिलादुन नबी, होळी आणि ईद मिलादुन नबी अनेक वेळा असं झाला. आपसी सौहार्दाने वेळेचा प्रतिबंध घालून दोन्ही कार्यक्रम चांगले पार पडले. शिवसेना रामरक्षा स्तोत्राचा पठण करायला येत आहे. कमीत कमी वक्तव्य करत असताना त्यांनी मर्यादा ओलांडू नये, हा मी निवेदन करू शकतो. आणि मला जे खंत वाटते ते खंत असं आहे की संजय राऊत म्हणत आहे की रामाच्या रक्षणासाठी आम्ही रामरक्षा स्तोत्राचा पाठ करत आहोत. आता संजय राऊत रामाचं रक्षण करेल, हा तर खूपच अद्भुत झालं. स्वतःच्या रक्षणासाठी व्यक्ती रामरक्षा स्तोत्राचा पठण करते. कालपासून ठाकरेंच्या आंदोलनावरती टीका करणारे आमदार रवी राणा यांनीही आज नवा दावा केला. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भविष्यात एकत्र येऊ शकतात असा दावा रवी राणांनी केलाय, तर दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येतील असा दावा त्यांनी केलाय. त्यावर राऊतांनी मात्र पलटवार केलाय. येणाऱ्या 15 दिवसामध्ये सुमित्रा वहिनी आणि सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. केंद्रामध्ये सुप्रियाताई मंत्री बनतील आणि राज्य पूर्ण सांभाळण्याची जबाबदारी सुमित्रा पवार यांच्याकडे राहील. येणाऱ्या काही महिन्यामध्ये हे सुद्धा चित्र दिसेल आपल्याला की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र दिसेल. अशा प्रकारचं चित्र दिसू शकते. अमित शहाच्या गटाबरोबर आम्ही कशा करता? अमित शहाचा गट आहे. दोन्ही गट जे आहेत, अजित पवारांनी जो एक गट स्थापन केला तोही अमित शहाचा गट आहे. म्हणून ते त्यांना वारंवार जाऊन अमित शहाचं आदेश घ्यावा लागतो निर्णय घेताना. आता परवासुद्धा ते त्यांच्या गटाचे लोक घेऊन चोरीचा माल घेऊन एकनाथ शिंदे
गेले अमित शहाकडे. काय गरज काय? तुम्ही शिवसेना आहेत म्हणता ना, तुम्हाला निवडणूक आयोगाने म्हटलं ना तुम्ही शिवसेना, मग वारंवार अमित शहाच्या दारात जाऊन उभं राहण्याची लाचारासारखी गरज काय? आम्ही नाही राहतो, आमची शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची, आम्हाला गरजच नाही. तर यात आपल्याला राजकारणाच्या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्यावरती प्रतिक्रिया लोकांच्या काय आल्या त्याच्यावरती आपण एक नजर टाकूया मीडिया सेंटरला. पहिली प्रतिक्रिया एक्सवरनं आपण पाहतोय तेजस सुरवसे यांची. ठाकरेंना सगळं संपल्यावरती राम आठवले, काहीही फायदा होणार नाही असा. मुंबईत रामरक्षा पठण घेतलं होतं तर पक्षप्रमुखांनाच रामरक्षा येत नाही, मग उगाच ढोंग करू नये. पुढची प्रतिक्रिया आहे एक्सवरनं श्याम ठाणेदार यांची. भाजपचं हिंदुत्व फक्त मतांसाठी आहे हे जनता जाणून आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाचा त्यांना फायदा होईलच. विनोद मुंढे यांची एक्सवरची प्रतिक्रिया. रामरक्षा आंदोलन केवळ निवडणुकीच्या राजकारणापुरतं मर्यादित न राहता लोकभावनांशी जोडलं गेलं तर त्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो. आणि युट्यूबवरनं सुभाष सानप यांची प्रतिक्रिया. खूप उशीर झालाय त्यामुळे काहीही फायदा होणार नाही. आणि युट्यूबवरची पुढची चिंतामणी जांभळकर यांची प्रतिक्रिया आहे. ठाकरेंना आंदोलनाचा फायदा नक्कीच मिळणार, भाजप सरकारचा दुटप्पीपणा उघड झालाय. युट्यूबवरनं बाबासाहेब गाजरे म्हणतायत फायदा होईल की नाही यापेक्षा त्यांनी सुरू केलेलं रामरक्षा आंदोलन हे योग्य आहे. फेसबुकवरनं सुरेंद्र अग्निहोत्री म्हणतायत फायदा कसा होणार, मुस्लिम मतदार दुरावणार नाहीत का? ज्यांच्या भरवशावरती मुंबईवर राज्य करण्याची स्वप्न पडत होती त्या स्वप्नांचा चुराडा झाला ना. आणि आता याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी स्वतः भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या सगळ्या राजकारणाबद्दल आणि त्याचबरोबर आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यावरती चर्चा करणार आहोत. नवनीतजी आपलं स्वागत आहे झिरो आवरमध्ये. उद्या उद्धवजी येणार, आंदोलन करणार, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? जनाब उद्धव ठाकरेजी आहे आणि जेव्हा 33 महिने ते स्वतः मुख्यमंत्री होते तर विदर्भाचे शेतकऱ्यांचे शेतीतला मातीसुद्धा त्यांच्या पायाला लागली नाही. आणि आज ते निघाले रामरक्षा करण्याकरिता बाहेर. तर जे जनाब उद्धव ठाकरेजी झालेले आहे, जेव्हा राम भगवानचा एवढा मोठा मंदिर एवढे वर्षानंतर एवढे कारसेवकांनी स्वतःचा जीव दिल्यानंतर हा राम मंदिर बनलं आणि रामलल्लाचं जेव्हा विराजमान केलं त्या दिवशी ते दर्शनाला गेले नाही, अजूनही ते दर्शनाला गेले नाही. आणि ते लोक जनाब उद्धव ठाकरेजी रामरक्षाची गोष्ट करताय. तर मला वाटते ते नागपूरला ते रामरक्षाचं पठण करण आणि आम्ही हनुमान गडीवर अमरावतीमध्ये हनुमान चालिसा करणार आहे. पण नवनीतजी, ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला नागपुरामध्ये प्रशासकीय अडथळे आणले जात आहेत असा आरोप होतोय, तुम्हाला काय वाटतंय? जनाब उद्धव ठाकरेजी पार्टीचे जे लोक आहेत ते आरोप करत आहे. आमचे मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे तुम्ही रामरक्षा वाचन करा, पठण करा, मी रामरक्षा पठण करन, त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही. पण आज जे ते सांगत आहे की अडथळे येत आहे, अधिकारी आम्हाला त्रास देत आहे, कोणीही त्रास देत नाही. मी फक्त जेव्हा जनाब उद्धव ठाकरेजी 33 महिने मुख्यमंत्री होते, मी फक्त शब्द एवढंच बोलली होती मी आणि रवीजींनी की आम्ही हनुमान चालिसाचं पठण करू. सांगितल्यावर 14 दिवस जेल आणि राजद्रोह लावला होतं. आमचे मुख्यमंत्री असं काहीच करणार नाही. आमचे मुख्यमंत्री साहेब राम भक्त आहे. तुम्ही राम रक्षा करत नाहीये, पक्षाची रक्षा करण्यासाठी नागपूर येत आहे आणि ते देवेंद्र फडणवीसजींचा विरोध करण्याकरिता येत आहे. रामजींची आणि रामलल्लावर प्रेम नाहीये जनाब उद्धव ठाकरेजींना, पण देवेंद्र साहेबांचा विरोध करायचा आहे म्हणून नागपूरला करत आहे. ठीक आहे, तर हे फरक आहे जनाब उद्धव ठाकरेमध्ये. ठीक आहे, ठीक आहे. रवी राणा यांनी शिंदे ठाकरे एकत्र येतील असं भाकीत केलंय.
तर आम्ही गद्दारांबरोबर जाणार नाही असं राऊत म्हणतात. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटते पोपट सकाळपासून चबर करणं सुरू होऊन जाते. ते पोपटावर मला काहीच बोलायचं नाही आहे. आणि रवीजींनी जेही काही म्हटलं आहे तर रवीजींना काहीतरी माहिती असेल म्हणूनच रवीजी बोलले आहे. बरं, ठीक आहे. पण आज नागपुरामध्ये ठाकरेंचं आंदोलन आहे म्हणून तुम्ही मुद्दाम आंदोलन करताय असाही आरोप होतोय. म्हणून एक प्रश्न त्याही निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही भविष्यातही ठाकरेंच्या जेव्हा जेव्हा रामरक्षा आंदोलन असेल तेव्हा हनुमान चालीसा पठण अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहात का? माझा विषय माझे हनुमान चालिसाला घेऊन जे विषय आहे ते आंदोलन करत आहे. रामरक्षा करण्यासाठी आंदोलन करायची गरज नसते. ते आंदोलन करत आहे आणि मी हनुमान चालिसाचं पठण रोजच करते. तर मला वाटते हे जे हनुमान चालिसाचं पठण करत आहे मी ते आदरणीय जनाब उद्धव ठाकरेजींनाही विनंती करत आहे की नागपूरपासनं अमरावती फक्त 150 किलोमीटर आहे. घ्या, आपण बसू, तुमचं स्वागत करू. कारण की आमची विदर्भाची महाराष्ट्री संस्कृत आमच्या सोबत आहे. तुमचं स्वागत करू, आदर करू आणि बसून आपण सगळे सोबत हनुमान चालिसाचं पठण करू. हनुमान गडीवर या अमरावतीमध्ये. पण तुम्ही असं म्हणालात की उशिरा का होईना उद्धवजींना राम आठवला. आता ते म्हणतात की आम्ही रामाला सोडलंच नाही. उलट त्यांनी तुमच्या हिंदुत्वावरती प्रश्न उपस्थित केलाय. त्याला तुमचं उत्तर काय आहे? मी आपल्याला एवढंच सांगू शकते, जनाब उद्धव ठाकरेजींनी भाषणामध्ये हे बोलले, जे जय श्रीराम बोलणारे लोक आहेत ते सगळे हरामखोर लोक आहेत. हे आमचे शब्द नाही आहे, हे उद्धव ठाकरेजींचे अहंकारी शब्द आहे. जेव्हा त्यांना जय श्रीराम बोलणारे लोक चालत नव्हते ते त्यांना हरामखोरपणा बोलत होते. तर आज त्यांना रामरक्षाची आवश्यकता कशी पडली, ते आंदोलन कशासाठी करताय? पक्ष बर्बाद झालं, आमदार 40चे 40 सगळे चालले गेले, खासदार चालले गेले. आता सगळं बर्बाद झाल्यानंतर उद्धव ठाकरेजींना रामरक्षा आठवली आणि राम भगवान आठवले आणि हनुमानजी आठवले. तर मला वाटते हे रामरक्षा नव्हे, जे अयोध्यामध्ये दर्शनासाठी गेले नाही ते रामरक्षा काय करून. बर, नवनीतजी, तुम्ही मुंबईमध्ये जेव्हा हनुमान चालिसा पठणासाठी गेला होतात तेव्हा जे काही घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही ठाकरेंना माफ केलेत का? मी कोण आहे कोणाला माफ करणारे आणि नाही करणारे? जे त्रास मी 14 दिवसमध्ये ते लॉकअपमध्ये जेलमध्ये जे भोगलं, देशद्रोह कलम माझ्यावर, राजद्रोह जे कलम अहंकार जनाब उद्धव ठाकरेजींनी त्यावेळीच लावून घेतल्या, तर ते मी माझ्या जीवनात कधीच विसरणार नाही आणि मी माफ करणारी कोणीच नाही. सजा तर त्यांना रामजींनी आणि हनुमंतांनी ऑलरेडी देऊन दिलेली आहे. पूर्ण पक्षाचे आमदार खासदार पक्ष पूर्ण गेला. हिच्यापेक्षा जास्त श्राप आणि हिच्यापेक्षा जास्त पनिशमेंट काय देव देऊ शकते? तर मी कोणाला माफ करणारी नाही. पण बोलते देर आहे पण दुरुस्त आहे, पर वो भी आंदोलन के रूप में राम भगवान जनाब उद्धव ठाकरे जी को याद आए, उसका अफसोस जरूर रहेगा. नक्कीच. धन्यवाद नवनीतजी, तुम्ही आमच्याशी आज संवाद साधलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि या सविस्तर चर्चेनंतर आता थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात पहिल्या प्रश्नावरती आज महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. अर्थातच प्रश्न आहे सध्या सुरू असलेल्या राजकारणासंदर्भातला. जे राजकारण फिरतंय रामरक्षा आंदोलनाच्या अवतीभोवती, या आंदोलनाचा राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना होईल का असा प्रश्न आहे. 39,000 मतं आली आहेत. 78% लोकांना असं वाटतंय की हो, याचा राजकीय फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो. 22% लोकांना मात्र तसं वाटत नाहीये. आणि आता या आंदोलनाच्या दृष्टीने अनुषंगाने दुसरी आणखी महत्त्वाची बातमी जी ही आंदोलनाची आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी आणि परीक्षांमध्ये सुरू असलेल्या घोळाच्या विरोधात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरला उपोषण सुरू आहे. आपल्याला माहिती आहे आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 20वा दिवस आहे. वांगचुक 28 जून रोजी या आंदोलनात सामील झाले आणि तेव्हापासून ते अनिश्चित काळासाठी उपोषणावरती आहेत. अजूनही सरकारकडनं कुठलाही प्रतिसाद आलेला नाहीये. सरकारचा एकही मंत्री, नेता आणि स्वतः पंतप्रधानांकडनं या आंदोलनाची कुठलीही दखलही घेतली गेलेली नाहीये.
20 तारखेला हे आंदोलन संसदेवरती धडकणार आहे, त्यामुळे तोपर्यंत सरकार काय पावलं उचलतंय याच्याकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. आता याच अनुषंगाने आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याशी आपण थेट संवाद साधूया आणि त्यांना विचारूया की आंदोलनामध्ये आजच्या दिवसाभरामध्ये झालेल्या भेटीगाठी प्रामुख्याने राजकीय नेत्यांची जी आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे हळूहळू गर्दी दिसायला लागलेली आहे. सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांची आज भेट घेतली. या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन आणखीन किती उफाळणार आहे, तापणार आहे, काय वाटतंय सोमेश? हम एंटी रिफॉर्म्स एक्सपेक्ट नहीं कर सकते, तब तक हम सीबीएसई पोर्टल ठीक करने की उम्मीद नहीं कर सकते, तब तक हम पेपर लीक नहीं कर सकते. सोमेश, तुम्हाला माझा आवाज येतोय का? लेकिन एक बार इस व्यक्ति को हटने दो. पूर्वी आता आपण जंतर मंतरवर आहोत आणि इथे आपण पाहू शकतो की सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा हा 20वा दिवस आहे आणि इथे हे त्यांच्या रांका म्हणून त्यांचे जे प्रवक्ते आहेत ते सध्या भाषण करतायत आणि काही लोक जमलेले आहेत. जर आपण पाहिलं तर रोज संध्याकाळी इथे दिल्ली युनिव्हर्सिटीतील JNUतील त्याशिवाय दिल्ली परिसरातील जे या सगळ्या आंदोलनाचे समर्थक आहेत ते रोज संध्याकाळी इथे एकत्र येतात. आज इथे इंटरॅक्शनचा कार्यक्रम सुरू आहे. आज दिवसभरामध्ये जर आपण विचार केला तर काँग्रेसच्या वतीने राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचा एक चेहरा असलेले पवन खेडा आज सकाळी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील या आंदोलनाला प्रातिनिधिक स्वरूपात पाठिंबा दिला. दुष्यंत चौटाला हरियाणातून या आंदोलनासाठी आले होते. उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे, संदीप देशपांडे हे सगळेजण दिल्लीमध्ये येऊन या आंदोलनासाठी समर्थन देणार आहेत. जर आपण पाहिलं तर हे आंदोलन हळूहळू जवळपास देशातील सर्वच विरोधी पक्षांना या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं लागते. किंबहुना या आंदोलनाचा रेटा आहे त्या रेट्यापुढे त्यांना देखील कुठेतरी प्रातिनिधिक स्वरूपात आपलं समर्थन नोंदवावं लागतंय. तर दुसऱ्या बाजूला या आंदोलनाचं सध्या हे यश म्हणावं लागेल की सुरुवातीच्या काळात हे आंदोलन भरकटतंय का किंवा कोणत्या तरी एका वेगळ्या अजेंड्यावर जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आता मात्र हे आंदोलन एका मेनस्ट्रीम मुद्द्यावरती आहे आणि विशेषतः शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्थेतील बदल, सोनम वांगचुक यांचं उपोषण याच मुद्द्यावरती हे आंदोलन सध्या आहे. इतर जे मुद्दे जे सुरुवातीच्या काळात आपल्याला दिसले होते ते मात्र या सगळ्यातून बाजूला झालेत आणि एका स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हनी हे आंदोलन चालू आहे. त्यामुळे कदाचित या आंदोलनाला आता एक प्रकारची सर्वसमावेशकता दिसते. नक्कीच सोमेश, या आंदोलनाला सर्वसमावेशकता दिसती आहे. राजकीय सुद्धा पाठबळ आहे, पाठिंबा जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि सर्वसामान्यांचा सुद्धा पाठिंबा प्रचंड वाढतोय, खास करून तरुणाईचा आहे. पण त्यामुळे असा प्रश्न पडतो की 20 तारखेला खूप मोठ्या पद्धतीचं स्वरूप हे आंदोलन खरोखरच घेईल का त्याच्या आधी कुठला तरी तोडगा काढण्याचा किंवा कुठल्या तरी पद्धतीने हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न सरकारकडनं होईल? अजून तरी सरकारकडून असा प्रयत्न झालेला नाही असं या आंदोलन करणाऱ्यांचं म्हणणं आहे. पण जर आपण इथे पाहिलं बारकाईने तर सरकारने मात्र या आंदोलनाकर्त्यांना जे जे करायचं आहे ते सगळं करण्याची मुभा आणि परवानगी दिली आहे. जर आपण आता इथे एंट्रन्स जर पाहिला तर मगाशी अगदी जेव्हा सुप्रिया सुळे आल्या होत्या तेव्हा सुद्धा इथे चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती होती. परंतु आता मात्र तिथे आपण पाहिलं तर रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान उभे आहेत आणि तेच सगळेजण प्रयत्नपूर्वक तिथे गर्दी होणार नाही, कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरी होणार नाही. नक्कीच, म्हणजे सोमेश आता पूर्णपणे प्रशासनाकडनं प्रयत्न केले जात आहेत की कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये, दुर्घटना त्या ठिकाणी घडू नये. पण त्याचबरोबर या आंदोलनाच्या बाबतीमध्ये तोडगा निघणं सुद्धा गरजेचं आहे आणि शक्यतो तो 20 तारखेच्या आत निघाला तर सर्वच दृष्टीने चांगलं होईल. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या जनआंदोलनामध्ये इंडिया आघाडीतील अनेक पक्षांनी सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली हे आपण आत्ता ऐकलं. आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. काँग्रेस खासदार पवन खेरांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे पोहोचल्या आणि त्यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, शिवाय उपोषण सोडण्याची विनंती केली. पण यात गंमत अशी आहे की वांगचुक यांच्या आंदोलनाकडे आधी कुठलाही राजकीय पक्ष फिरकला नव्हता. त्यांची प्रकृती ढासळल्यानंतर सोशल मीडियावरती तरुणाईने आवाज उठवायला सुरुवात केली आणि या प्रकरणाचं लोण वाढतं हे दिसताच राजकीय पक्ष सक्रिय झाले. कदाचित या आंदोलनाचा फायदा कॉक्रोच जनता पार्टीलाच मिळेल अशी भीती राजकारण्यांच्या मनात असावी. असो, पण आता वांगचुक यांनी दमदार असा राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद मिळवलेला आहे हे मात्र स्पष्टपणे दिसतंय. संवेदनहीन सरकार ऊपर बैठी है जो लोकतांत्रिक विरोध की भाषा को नहीं समझती,
ऐसी सरकार के सामने विरोध का तरीका बदलते रहना चाहिए। हमें इनकी चिंता है स्वास्थ्य की, जो बच्चे बैठे हैं उनकी भी। देखिए, हम इसमें पूरा प्रोटेस्ट कर रहे हैं। कांग्रेस पार्टी छात्रों की गूंज, बहुत अरसे से हमारा एक कार्यक्रम चल रहा है। हर सड़क, हर गली, हर कैंपस में हमारे लोग सक्रियता से इन मुद्दों को बहुत अच्छी तरह से उठा रहे हैं, ना केवल धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे को लेकर। एक मोठ्या युद्धाची एक छोटी सुरुवात आहे। ही ठिणगी पडली आहे, ह्याचा वणवा व्हायला वेळ लागणार नाही। आताच सरकारने जागं व्हावं। मी भारत सरकारला विनम्रपणे विनंती करते की या विषयात लक्ष घाला। याच्यात भरड जातोय सर्वसामान्य युवा पिढी। रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, हे गाणं आपण सर्वांनी ऐकलं असेलच। चांदण्यांनी भरलेलं आकाश जितकं विलोभनीय वाटतं तितकंच गूढ सुद्धा असतं आणि यामुळेच रात्रीच्या भेटीगाठी सुद्धा त्या चांदण्यांच्या खेळाप्रमाणे गूढ असतात। आता राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा अशाच रात्रीच्या भेटीगाठी जोमाने सुरू आहेत। त्यात राजकारणाच्या सारीपाटावरील नेमका कुठला खेळ मांडला जातोय हे सध्या गुपितच आहे। झिरो आवरच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण याबद्दलच चर्चा करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDA मध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे आणि या आठवड्यात झालेल्या भेटीगाठींमुळे या चर्चेला बळही मिळाले। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, ती मंगळवारी रात्री। त्याच ठिकाणी त्याच वेळी फडणवीस यांच्या भेटीसाठी जयंत पाटील पोहोचले, ते देखील रात्रीच। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी देखील काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तीही रात्रीच। आणि जयंत पाटील हे जितेंद्र आव्हाडांना घेऊन एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले, ते सुद्धा काल रात्रीच। तर मंडळी, आता कळलं असेल की रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा या गाण्याची अचानक मी आठवण का काढली ते। या अशा गोष्टी, अशा भेटी सातत्याने सुरू असताना संबंधित राजकीय नेते प्रसारमाध्यमांशी बोलताना मात्र वैयक्तिक कामं, मतदारसंघातली कामं अशी विरुद्ध लावून वेळ मारून नेतात। पण वैयक्तिक कामांसाठी रात्री भेट घ्यायची आणि ती देखील एकामागून एक, ती कशासाठी हे न समजण्या इतके सर्वसामान्य मतदार वेडे नक्कीच नाही। यामुळेच आपला आजचा दुसरा प्रश्न या सगळ्या रात्रीच्या खेळावरती चालू आहे। पाहूयात पोल सेंटरला। आजचा आमचा दुसरा प्रश्न आहे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी कशासाठी असतील असं तुम्हाला वाटतंय? पहिला पर्याय, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार NDA मध्ये जाणार। दुसरा पर्याय आहे नेत्यांचं वैयक्तिक काम। तिसरा पर्याय डिलिमिटेशनला पाठिंबा आणि चौथा पर्याय वरील तिन्ही। आता तुम्हाला माहितीच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या भरपूर हालचाली सुरू आहेत। नवीन नेते आणि जुने नेते यांच्यात दुफळी निर्माण झाली आहे का अशी शंका निर्माण होणाऱ्या घटना घडल्या। त्याचवेळी ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सुनेत्रा पवार यांना नव्हती, अशा बातम्या समोर आल्या। आणि त्यानंतर आता कालच सुनेत्रा पवार, पार्थ पवारांनी फडणवीसांची भेट घेतली, त्यामुळे पक्षात काहीतरी सुरू आहे या शंकेला वाव नक्कीच मिळतोय। आता या भेटीमध्ये काही वावगं असल्याचं दिसून येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी म्हटलंय। त्याचवेळी तटकरे हे स्वतः मंगळवारी रात्री मुख्यमंत्र्यांना भेटले होते, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। या संदर्भात काय माहिती असण्याचं काही कारण नाही। पार्थ राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे, नेता आहे, संसदेमध्ये प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये करतात, त्याच्यामुळे ते भेटू शकतात। त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं काही कारण नाही। अगदी प्रशासकीय कामावरती संघटनेच्या कामाची जरी त्यांनी चर्चा केली तर त्याच्यामध्ये वेगळं वाटण्याचं काही कारण येत नाही। आता जशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या गाठीभेटी सुरू आहेत, तशा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सुद्धा भेटीगाठी सुरू केल्या आहेत। पण यात गंमत कशी आहे ते बघा। मंगळवारी रात्री ज्यावेळी सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती होते, त्याचवेळी तिथे जयंत पाटील देखील होते। दोघे आपापसात बोलले नसले तरी एकाच वेळी एकाच ठिकाणी होते। त्यावेळी त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षांचं काम असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगितलं होतं आणि मग त्याच नगराध्यक्षांना घेऊन जयंत पाटील हे काल रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भेटले। आता प्रश्न निर्माण होतो तो असा की जयंत पाटील यांना जे काही काम होतं ते मुख्यमंत्र्यांनी केलं नाही आणि मग ते त्याच कामासाठी एकनाथ शिंदेंकडे गेले का? तसं असल्यास त्यांना जे काम करायचं होतं
ते कोणाची भेट घेतल्यामुळे होईल हे जयंत पाटील यांना माहीत नव्हतं का? ते माहीत नसणे इतके जयंत पाटील राजकारणातले नवीन नक्कीच नाहीत. ते एक मुरब्बी राजकारणी असल्याचं सुनील तटकरेंनीही म्हटलंय आणि ते तुम्हा आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले. 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले. दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत. वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात. त्यात मला स्वतःला काही वेगळं वागं वाटत नाही. एक आणि पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याची वाटचाल करण्याचा त्यांचा पूर्णपणाचा अधिकार आहे. अर्थात अशा प्रकारे जयंत पाटील यांच्या भेटी सुरू असल्यामुळे राजकीय चर्चा तर होणारच. यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात ते पाहूयात. अनेक वेळा प्रत्येक मंत्र्यांकडे आम्हाला जावं लागतं. आता आम्ही जातो, आम्ही फोटो काढतो, आम्ही ट्विट करतो. जर फोटो ट्विट केले नसते तर तुम्हाला कळलं असतं का आमची भेट झाली? मी उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगीजींना भेटले. त्याच्यात काय गैर? एक लोकप्रतिनिधी 1 नेशन 1 इलेक्शनच्या कामासाठी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलो. ती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे, सगळ्या पक्षाचे लोक होते. आम्ही जाऊन त्याच्यात भेटलो. एका सशक्त लोकशाहीमध्ये मला खरं सांगा, मंत्री काय गुन्हेगार आहेत का की आम्ही त्यांना भेटू शकत नाही? आता मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या या प्रकारे भेटीगाठी सुरू असल्यामुळे त्यात राजकीय चर्चा होण्याची वास्तवात 3 कारणं आहेत. ती कुठली ते मी तुम्हाला सांगते. त्यातलं पहिलं कारण आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताधारी एनडीएमध्ये घेण्याचा विषय. यासंबंधीच्या जोरदार चर्चा रंगल्या असताना जयंत पाटील यांच्या भेटीची शक्यता व्यक्त होतीये. दुसरं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण. हा विषय अजित पवारांच्या वेळेला अग्रणी होता. आता ते हयात नसल्यामुळे तो पूर्णपणे मागे पडल्याचं पक्षाचे सर्व नेते म्हणतायत. पण आता यापुढे एनडीएमध्ये कुठल्या नव्या पक्षाला घेतलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हणालेत. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला सत्तेत यायचं असल्यास विलिनीकरणाचाच पर्याय होतो. तिसरा विषय आहे राज्यातल्या अर्थ खात्याचा. तुम्हाला माहिती आहे की सध्या मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या या खात्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. भाजप तुर्तास हे खातं सोडायला तयार नाही आहे. त्याचवेळी जयंत पाटील हे देखील या खात्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्या स्थितीत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन ते खातं त्यांच्याकडे देण्याचा तर राजकारण रंगत नाहीये ना, अशी तिसरी कुजबूज सुद्धा सुरू आहे. कदाचित तसं होऊ नये यासाठीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी काल रात्री तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी अशी ही चर्चा आहे. अर्थात याबाबत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. जाऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला वाटते असं काही घडेल असं मला वाटत नाही. परंतु त्यांनी देखील खुलासा त्याचा केलेला आहे की ते त्यांच्या नगराध्यक्षाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भेटले. त्यामुळे मला वाटत नाही की असं काही घडेल. आता या सगळ्यामध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती जयंत पाटील यांच्याविषयीच. त्यावर विविध राजकीय पक्षांचे नेते मंत्री यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्याही पाहूयात. माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका है. इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना. उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं. फ्री बर्ड्स है, मिलने दो. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटायचंच नाही विरोधी पक्षाच्या आमदारांनी. जयंत पाटलांचं मतदारसंघातलं काय काम असेल, अन्य कुठलं काम असेल, मुख्यमंत्र्यांना सगळे भेटू शकतात. पण ते भेटले म्हणजे त्यामध्ये काय ती काळा आहे असं तुम्ही पत्रकार मंडळी का बघता? जयंत पाटील अतिशय चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे, स्वच्छ माणूस आहे, माझा जवळचा मित्र आहे. राजकारणात गेल्यानंतर आम्ही विचारू की भेट कशासाठी घेतली, काय कारण होतं ते. परंतु जे या नेत्या मंडळींची यांनी भेट घेतलेली आहे
काय त्यांचं वैयक्तिक पण काम असू शकतं किंवा अनेक काही कामं असू शकतात, परंतु त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली याचा अर्थ काहीतरी चांगला असत म्हणून. जयंत पाटील हे त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. निश्चित वर्षावर चर्चा झाली, त्यात काय राजकीय घडामोडी काय घडत आहेत की काय, किंवा एकनाथ शिंदे साहेबांवर बोलताना काय राजकीय चर्चा केली की काय, याचं कोणतीही माहिती जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा जयंत पाटील देत नाही तोपर्यंत यातली सत्यता इतर काही गोष्टीवर आपण मानू नये. तर जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आणि उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या विषयावरती आपली मतं दिलेली आहेत, कशा पद्धतीने दोन्ही बाजूच्या नेत्यांची पाठराखण केली आपण पाहिलं. पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाला धक्के देणारे अनेक जे विविध पद्धतीचे प्रकार झालेले आहेत त्या सगळ्याची मेघ ही रात्रीच्या राजकारणात गुंतलेली आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. आपण दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या रात्रीच्या वेळच्या भेटीगाठींवरती चर्चा करत होतो आणि त्याच अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्याच्यावरती आज प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या काय आल्यात, या सगळ्या सध्याच्या राजकारणाबद्दल लोकांना काय वाटतंय हे आपण पाहूयात. सोशल मीडियावरच्या रिॲक्शन्स बघतोय. तेजस सुरवसे यांची एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील नेत्यांची कामं किंवा इतर काहीही कामं असू शकतात, परंतु भाजपने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला किंवा आता कोणालाही एनडीएमध्ये घेऊ नये. पुढची प्रतिक्रिया आहे एक्सवरनं श्याम ठाणेदार यांची. सुनेत्राताईंना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते परस्पर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच या प्रश्नांचं उत्तर लपलंय. पुढची प्रतिक्रिया आहे एक्सवरनं गोविंद परब यांची. सुप्रिया सुळे यांना राजकारणामध्ये दीर्घकाळ सक्रिय राहायचं असेल तर भाजपशी युती करणं शरद पवार यांना अधिक सोयीचं वाटत असावं. याचं कारण असं की पूर्वीसारखी काँग्रेसची ताकद आता राहिलेली नाही. या भेटी म्हणजे वरती मैत्री, मनात जागांची धास्ती अशी परिस्थिती आहे. कारण राजकारणात एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची जुनी परंपरा आहे. गोपाळ दंडगव्हाळे यांची प्रतिक्रिया एक्सवरनं. युट्यूबवरनं शौनक भिडे म्हणतायत, दोन्ही राष्ट्रवादी जास्त काळ सत्तेतून बाहेर राहू शकत नाहीत. काहीही करून सत्तेत येण्यासाठी चाललेली ही धावपळ असावी. युट्यूबवरची सुभाष सानप यांची प्रतिक्रिया, सत्तेशिवाय कुणालाही राहायचं नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासारख्या भेटी घेत आहेत. फेसबुकवरनं प्रकाश ससाणे म्हणतायत, डिलिमिटेशन विधेयक पास करण्यासाठी एनडीए सरकारला खासदारांचा पाठिंबा हवाय. पवार साहेब त्यासाठी सत्तेत जाऊन मोठा लाभ पत्रात पाडून घेऊ शकतात. सहजासहजी ते समर्थन देणार नाहीत. आणि आता यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या 0 आवरच्या दुसऱ्या प्रश्नाला महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. याच संदर्भातला प्रश्न होता. 4 वेगवेगळे पर्याय होते. एकूण 42,000 मतं आलेली आहेत. आणि सातत्याने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भेटी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते का घेत आहेत. 55% लोकांना असं वाटतंय की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये जाणार आहे. 16% लोक म्हणतायत डिलिमिटेशनला पाठिंब्यासाठी हे सगळं चाललंय. 10% लोकांना असं वाटतंय नेत्यांचं वैयक्तिक काम असावं. आणि 19% लोक म्हणतायत की वरील तिन्ही कारणं एकत्र आहेत. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.